गुड मॉर्निंग. आज सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर देवपूजा केली. मग म्हटलं चला नवऱ्याचा डब्बा बनवूया. कुकर ठेवलं, त्याच्यामध्ये डाळ आणि भातचा डब्बा लावला. डाळ आणि भात लावल्यानंतर एका साईडला म्हटलं शेवभाजी करूया. कढाई ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, जिरं मोहरी टाकलं, बारीक कांदा चिरून कांदा टाकला, त्याला छान परतून घेतलं. त्यानंतर कांदा शिजल्यावर त्याच्यात टोमॅटोची पेस्ट टाकली. टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यात हळद, चटणी असे सर्व मसाले टाकून छान मिक्स केलं. त्यानंतर त्याच्यावर प्लेट ठेवली. प्लेट ठेवल्यानंतर प्लेटवर गरम पाणी टाकलं. नंतर ते गरम पाणी मी भाजीत टाकते. गरम पाणी भाजीत टाकल्यावर छान चव येते. साईडला पोळ्या करून घेतल्या. त्यानंतर पाहिलं मसाला पण छान झालेला होता, तेल सुटलेलं होतं. नंतर तेच पाणी प्लेटचं भाजीत टाकलं, गरम पाणी. त्यानंतर थोडं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं. नंतर भाजी शिजली. त्याच्यानंतर त्याच्यात शेव टाकली. थोडा वेळ होऊ दिली. त्या म्हटलं साईडला फोडणी देऊया. पातेली ठेवली, त्याच्यात जिरं मोहरी टाकलं, लसूणची पेस्ट टाकली. नंतर बारीक हिरवी मिरची कापून टाकली, कढीपत्ता टाकला. नंतर त्याला छान परतून घेतलं. परतून झाल्यानंतर त्याच्यात बारीक टोमॅटो चिरून टाकला. टोमॅटो टाकल्यावर त्याच्यात मीठ टाकलं. मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर शिजतो. ते मिक्स केलं. ते टोमॅटो शिजला होता. मग त्याच्यात वरण टाकलं. वरण थोडंसं घट्ट होतं, मग थोडंसं त्याच्यात पाणी टाकलं. पाणी टाकून झाल्यावर ते मिक्स केलं आणि थोडंसं शिजू देते. नंतर साईडला माझी भाजी पण रेडी होती. मग त्याच्यात कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्याने भाजी खूप छान दिसत होती. नंतर वरण पण शिजलं होतं. वरणमध्ये पण कोथिंबीर टाकली. म्हटलं चला आता नाश्ता बनवूया. जार घेतलं, त्याच्यात अद्रक आणि जिरं टाकलं. मी अगोदरच रवा आणि दही भिजवून ठेवलेलं होतं. म्हटलं रव्याचे ढोकळे करूया. पेस्टमध्ये अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट टाकली, तेल टाकलं, थोडं मीठ टाकलं आणि ते छान मिक्स केलं. त्याच्यानंतर इनो टाकलं. इनोवर थोडंसं पाणी टाकलं, त्याच्याने ते ॲक्टिवेट होतं. नंतर ते छान मिक्स केलं. नंतर मध्ये माझं बाळ आलं, मम्मा हे मम्मा ते. सकाळी घाई असते. नंतर पेस्ट रेडी होता. नंतर ढोकळे ठेवले रव्याचे. ते 15 मिनटं होऊ दिले आणि साईडला नवऱ्याचा टिफिन रेडी होता. मग ढोकळे पण झाले. ढोकळ्यांना फोडणी दिली. तेलमध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकलं आणि छान फोडणी दिली. त्याच्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्याने ढोकळे छान दिसतात. त्याच्याने छान दिसत होते ढोकळे, फार टेस्टी होते. त्यानंतर म्हटलं बाळाला तू पप्पाच्या टिफिन बॅगेत ठेव. त्याचं हे रोजचं रुटीन. रोज पप्पाचा टिफिन तो बॅगेत ठेवतो. तसंच त्याच्या पप्पाला त्याचं फार कौतुक वाटतं की जणू माझं बाळ किती हुशार आणि फार लवकर मोठा होतो. नंतर आम्ही गेलो खाली पप्पाला सोडायला. पप्पांना ऑफिस जाताना सोडतो रोज आणि एक नाही 2 चक्कर मारतो. 1 चक्करने आमचं मन नाही भरत. नंतर पप्पाला छान बाय करतो, हग करतो. पप्पा लवकर या, पप्पा हे आणा, पप्पा ते आणा, असं मिठी मारतो आणि छान एकमेकांचे लाड करतात ते. नंतर पप्पा गेले ऑफिसला. संध्याकाळी आता पप्पाची वाट बघायची. बाय बाय, भेटू.